वादात काही खरं नाही. अहो वादामुळं आपला पैसा जातो, वेळ जातो, वैर वाढतो. काही ना त्या वादाच्या टेन्शन अटॅक येते, झटके येते, माणसं मरतात देखील. मग जर एवढं होतंय वादाने तर का करावा वाद? वाद खेळू नका, वादात कसलीच मजा नाही. अहो देवाचं, भावाचं, शेजाऱ्याचं कधी खायचं नाही. जे आपलंय ते आपलंय, जे दुसऱ्याचं आहे ते दुसऱ्याचं आहे. उगाच त्यांच्यासोबत भांडत बसू नका. अहो आज आपण शेतात गेलो, आपण एकटेच आहेत, आपला शेजारी आहे जवळ, परंतु त्याच्यासोबत आपलं बनत नाही, वाद झाला, तहान लागली, पाणी नाही जवळ. अहो तो जवळ असताना तोच येणार आहे आपल्याला पाणी द्यायला, दुसरं येणार आहे का? नाही. म्हणून शेजाऱ्यांसोबत वादविवाद करू नका. अहो तंटा तुमचा माझा, याचा त्याचा, कुणाचाही असो, कधीतरी कुठंतरी तो थांबायला हवा. आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. वादविवाद करू नका, आपसात बसून तडजोड करा. अहो मी नाही, रामदास स्वामी सुद्धा म्हणतात, जनी वाद विवाद सोडून देवा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संतापहारी, आणि तुटे वाद संवाद तो हितकारी. वादविवाद करू नका. आणि वादविवाद झालाच आहे ना, आपसात बसून तडजोड करा, मिटवण्याचा प्रयत्न करा. का तर ते तुमच्या हिताच आहे. विठ्ठल विठ्ठल अहो आयुष्यभर भांडून माणसं शेवटी सोबत काय नेतात? आयुष्यभर भांडून माणसं शेवटी सोबत काय नेतात? बरं झालं गेला हे शब्द काय आयुष्याची पुरस्कार ठरतात? नाही. उगाच तसले शब्द आपल्यावरती आपणच तसं करण्यापेक्षा भांडू नका कोणासोबत, चांगल्या प्रकारे बोला. एकमेकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई, साखरेसारखं गोड लहा, मुंगी बनून साखर का. विठ्ठल विठ्ठल लहानपण देगा देवा, प्रत्येकाजवळ लहान होऊन जा, मुंगी होऊन साखर खा, लीनता ठेवा. विठ्ठल विठ्ठल गोरगरिबांचे लुटू नका, कोणाला फसवू नका. अहो भेसळ का करायची हो? काय मिळतं त्यातून? आज खरंच तुकाराम मुंडेसारखे आयुक्त आहेत. आज आपल्याला आपल्या जिल्ह्याचे आयुक्त माहित नाही, परंतु अवघ्या महाराष्ट्रालाच ते ज्ञात आहेत. असं व्यक्तिमत्व तुकाराम मुंडे. अहो त्यांच्यामुळे आज किती जणांचे प्राण वाचले म्हणायचे. किती ठिकाणी भेसळ, किती ठिकाणी नको नको ते काही मिसळलेलं होतं. विठ्ठल विठ्ठल कोणाच्या हक्काचं खाऊ नका. आवाज किती नोकरदार आहेत, भला लाख लाख दीड दीड लाख पगार आहेत, तरी सुद्धा गोरगरिबांना आलं की पैसे मागतात. का असं करतात? अहो आपल्याला खरं लाज वाटायला पाहिजे की आपण या शेतकऱ्यांना, या दीनदुबळ्यांना लुटतो. अहो यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं, भ्रष्ट नोकरांनो लाज मनाला, भ्रष्ट नोकरांनो लाज मनाला, देवला घालून हात घालता कशाला, देवला घालून हात घालता कशाला, सर्व घालून
लोकांचं लुटायचं? का पैसे मागायचे होते ना? कोणाला लुटू नका. अहो आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा. काय? आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्यामागे कोणाचा तळतळाट नसावा. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल आणि व्यसन काय करू नका. अहो आजच बघितलं किती जण व्यसन करतात. तंबाखू खातात, सिगरेट ओढतात. अहो त्याने आपल्याला कॅन्सर सारखे रोग होते, जीव जातो माणसाचा. मग का खायचं? उगा आपले पैसे घालायचे, आपला जीव घालायचा. हा देह पुन्हा आहे का? नाही. भेटलाय ना, मग चांगल्या प्रकारे जगा ना. कशाला व्यसन करता? अहो व्यसनाने आपलंच आपण वाटोळं करून घेतो, स्वतःची चीज स्वतः घालतो. अहो एक जणांनी पिली, फुल टाकली, आला ना घरी बायको पैसे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत. आला बसला, बिचारी आपली भाकऱ्या थापीत होती, गरीब आपली, जवळ बसला. आला, कपडे बदला, ओले झाले होते कपडे, बसला. मग काय, जशी आता त्याची चढायला लागली तशी त्याची आता बडबड सुद्धा वाढायला लागली.